नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न विकणारा माणूस या पाठाच्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे। यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण लेखकाद्वारे स्वप्न विकणारा माणूस या व्यक्तीबद्दल माहिती जाणून घेतली। आता या माणसाला स्वप्न विकणारा हे नाव का देण्यात आलं याची थोडीफार आपल्याला कल्पना आलेली आहे। लेखकाने हा जो फेरीवाला होता त्या माणसाला स्वप्न विकणारा माणूस हे नाव का दिलं हे आता आपण पाहूया। हा जो माणूस होता तो गावामध्ये यायचा, त्याचा अनुभव जो होता तो खूप विस्तृत होता, कारण की तो त्याचा प्रवास दररोज अनेक वेगवेगळ्या ठिकाणी व्हायचा, त्यामुळे त्याला भरपूर लोकांचा त्याचा संपर्क यायचा। तिकडची संस्कृती, तिकडची विशेषता सगळं त्याला माहिती असायचं आणि त्याच्याकडे प्रचंड असा अनुभव होता, त्याच्याकडे भरपूर असं ज्ञान होतं आणि तो लोकांना आपला ज्ञान गावातील खेडेगावातील सर्वसामान्य लोकांना येऊन त्याच्याकडचं अनुभव, त्याच्याकडचे ज्ञान द्यायचा, लोकांना तो आनंद द्यायचा आणि अशा रीतीने तो लोकांची सेवा करायचा। हा त्याचा उद्देश होता आणि लोकांना असं स्वप्न रंगवून सांगणे, लोकांना आनंद देणं, ह्या कारणामुळेच लेखकाने आणि गावातील लोकांनी त्याला एक नाव दिलं होतं, स्वप्न विकणारा माणूस। म्हणून या पाठातील जो फेरीवाला आहे त्याला लेखकाने कोणती उपमा दिलेला आहे? स्वप्न विकणारा माणूस। आता पाठातील पुढील परिच्छेद आपण शिकून घेऊया। लेखकाने याच्या आधील परिच्छेदामध्ये आपल्याला स्वप्न विकणाऱ्या माणसाबद्दल सांगितलं की तो घोड्यावरून यायचा, घोड्यावरून आल्यानंतर तो पिंपळाच्या झाडाखाली जे पार असायचं तिथे येऊन बसायचा, मग घोड्याच्या पाठीवर जे गाठोडं ठेवलं असायचं ते काढायचं, ते चांबडी पिशवीतून पाणी प्यायचा आणि हळूहळू लोकांना इकडच्या तिकडच्या गोष्टी रंगवून सांगायचा, गुंगवून ठेवायचा आणि त्या गोष्टीवर मध्ये लोक एवढे तो रंगवून सांगायचा की लोक क्षणभरासाठी स्वतःची दुःख, दिवसभराचे जे कष्ट, मेहनत केलेली असायचे ते सर्व विसरून जायचे आणि अशा रीतीने तो त्या लोकांची सेवा करायची, लोकांची तो आनंद तो लोकांमध्ये पसरवायचा। आणि हे सगळं झाल्यानंतर लोकांना मग गुंग केल्यानंतर मग हळूहळू त्याचा तो गाठोडं उघडायचा आणि त्याच्यातील सुका मेवा त्या लोकांना विकण्यासाठी काढायचा आणि मग लोक पण काय थोडे घासाघीस करायचे आणि छटाक, पावशेर म्हणजे पाव किलोच्या जे आपण आता ग्रॅम मध्ये म्हणतो की नाही, 200 ग्राम, 250 ग्राम, 50 ग्राम, त्याला छटाक, पावशेर असे वजनमाप अगोदरच्या काळामध्ये वापरायचे। मग अशा रीतीने मग लोक त्याच्याकडनं काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी विकत घ्यायच्या, सुकामेवा, खारी, खोबरं वगैरे जे होते ते। आणि पण तो जो माणूस होता जो स्वप्न विकणारा, तो लहान मुलांना काय करायचा, असंच फुकटमध्ये देऊन खायला द्यायचा आणि मग त्यामुळे मुलं सुद्धा आनंदित व्हायचे आणि मोठी माणसं पण आनंदित व्हायचे। मग तो त्याचं सामान विकल्यानंतर तिकडून निघून जायचा। तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्याला तरतरी पेरून जातो। तरतरी पेरणे म्हणजे उत्साह निर्माण करणे, की आनंदित करणे। त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं। आता बघा, लेखकाने इथे असं का सांगितलेलं की गावच्या लोकांना जगाची ओळख झाल्यासारखं वाटते, की अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्ताचा काळ आणि त्या लेखकाने जो लहानपणीचा काळाचं वर्णन केलेलं आहे तो थोडा वेगळा होता, की त्यावेळेस खेडेगावातील लोक त्यांच्याकडे साधन नसायचे किंवा तिकडे जास्त सुविधा नसल्या कारणाने ते जास्त इतर ठिकाणी जाऊ शकत नसायचे। मग त्यांचं भावविश्व किती असायचं, त्यांचं गाव आणि त्यांचं घर। मग दिवसभर शेतामध्ये काम करायचं आणि नंतर संध्याकाळ झाली की आपल्या घरी जायचं, थोडा वेळ ते पहाडावरती येऊन बसायचे आणि थोड्याफार गप्पा गोष्टी त्यांचं व्हायचं। म्हणजे त्यांचं जीवन जे होतं ना त्यांच्या गावापुरतं सीमित असायचं, मर्यादित असायचं। त्यामुळे त्यांचं गावाच्या पलीकडील जे जग होतं, विश्व होतं, त्याच्याशी काही संपर्क नसल्या कारणाने गावातील लोकांना त्याचं ज्ञान नव्हतं। पण जेव्हा हा स्वप्न विकणारा तिकडे यायचा तर त्याच्या बोलण्याने तो पूर्ण गावातील लोकांना एकत्र जमवायचा आणि सगळ्या गावातील लोकांची गोष्टी सांगायचा। म्हणजेच काय, त्या स्वप्न विकण्याच्या माध्यमातून त्या खेडेगावातील अडाणी सर्वसामान्य लोकांना इतर जगाची माहिती करून द्यायची। आणि आता बघा, त्यावेळेस टीव्ही नसेल, मोबाईल नसेल, रेडिओ नसेल, त्यामुळे जगामध्ये काय चाललेलं ह्या खेडेगावातील लोकांना माहिती नाही पडायचं। आता कसं आपल्याकडे सगळे साधनं उपलब्ध आहेत, मोबाईल आहे,
TV आहे, मग ह्या माध्यमातून आपल्याला कोणत्या ठिकाणी काय घटना घडलेल्या आहे, काय प्रसंग चाललेले आहेत, जगाची पूर्ण ओळख आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून वगैरे कळते. पण त्यावेळेस अशी काही सुविधा नसल्या कारणाने खेडेगावातील लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती नाही मिळायची. पण हा गावात येऊन सपन विक्या त्या खेडेगावात येऊन पूर्ण जगाची ओळख त्या गावातील छोट्याशा खेडेगावातील लोकांना करून द्यायचं. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरता का होईना विसरल्यासारखं होतं. आता बघा, खेडेगावातील लोक फार दुःखी असायचे, काबाड कष्ट करायचे, त्यांच्या मेहनतीला काही फळ पण यायचं नाही. मग ते कसे खूप दुःखी असायचे. पण सपन विक्या यायचा आणि त्यांच्या जीवनातील थोड्या क्षणासाठी त्यांना आनंद देऊन जायचा आणि त्या काळापुरता त्या खेडेगावातील लोक स्वतःचे जे दुःख विसरून जायचे. गोड गोड बोलून तो जसं त्यांचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जायचं. बघा किती छान गोष्ट तो करायचा. एक प्रकारे लोकांना आनंद द्यायचा, त्यांची सेवा करायचा. मग त्याच्याकडे जे स्वप्न होतं ना की लोकांची सेवा करण्याचं, ते लोकांना तो काय करायचा, अशा काही भाषेमध्ये, अशा काही गोष्टीने रंगवून सांगायचा की त्यामुळे लोकांना असं वाटायचं की त्याचं जे स्वप्न आहे ना तो लोकांना देऊन जायचा. मग त्यांनी जे भावविश्व त्यांनी पाहिलेलंच नव्हतं ते त्यांच्या डोळ्यासमोर तो आणून द्यायचा. आणि त्यामुळे असं वाटायचं की ते लोक वस्तुस्थितीमध्ये ते स्वप्न पाहत आहे, किंवा ते ठिकाण किंवा ते स्थळ की जगामध्ये ह्या सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत, हे खेडेगावातील लोकांना त्यावेळेस क्षणिक क्षणासाठी वाटायचं. पुढे मग लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले. मग बघा, अशा रीतीने खेडेगावातील सर्वसामान्य जनतेला तो माणूस येऊन स्वप्न दाखवून जायचा. आणि त्यामुळे तो तिथे वस्तू विकायला जरी येत असेल तरी लोक त्या वस्तू विकण्यासाठी किंवा त्याच्याकडनं खेडेगावातील लोक ते वस्तू घेण्यासाठी गर्दी नाही करायचे, की त्याच्या माध्यमातून त्यांना जे आनंद मिळायचा, जे स्वप्न त्यांना जीवनाकडे नवीन दृष्टिकोन जो पाहायला मिळायचा त्याच्याकडून, त्यासाठी लोक तिथे जमा व्हायचे. आणि म्हणून त्या माणसाला खेडेगावातील लोकांनी काय नाव ठेवलं, सपन विक्या. आणि म्हणून तो पुढे स्वप्न विकणारा माणूस म्हणूनच ओळखला जाऊ लागला. जसं की कोणी फेरेवाले ते जे वस्तू विकतात ना त्या नावावरून ओळखले जातात, पण हा माणूस त्या खेडेगावातील लोकांना स्वप्न दाखवून जायचा, म्हणून त्याला सपन विक्या हे नाव देण्यात आले. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सपन विक्या हे नाव का त्या माणसाला देण्यात आलं. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या म्हणूनच गावात शिरायचा. आता बघा, जे फेरीवाले येतात त्यांच्याकडे जे वस्तू असतात ना ते नावं घेऊन ते बोलतात. जसं की फुगा घ्या फुगे, खेळणी घ्या खेळणी. तसं मग तो पण आनंदाने लोकांना सपन घ्या सपन असा आवाज देत यायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. म्हणजे त्यांना त्यांच्या बोलण्यात तो गुंगवून मग तो त्यांना त्याचा जो सुकामेवा होता तो विकून जायचा. काय झालं कळलंच नाही, पण अचानकच सपन विक्या गावात यायचा बंद झाला. मग बघा, अशा रीतीने लेखकाने त्या सपन विक्याचं वर्णन आपल्यासमोर केलेलं आहे. पण एकदा अचानक अशी काहीतरी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडतं की तो त्या गावामध्ये येण्याचा बंद होतो. तो सपन विकणारा जो माणूस आहे ना त्या गावामध्ये येण्याचं बंद होतं. त्याचं कारण लेखकाला आणि गावातील लोकांना कळलं नाही की तो का येत नव्हता. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेले. अशा रीतीने बघा, अचानक तो सपन विकणारा माणूस यायचा बंद झाला. लोक त्याची रोज वाट पाहायचे. महिने उलटून गेले, वर्ष झाले, तरीही सपन विका काही त्या गावामध्ये आला नाही. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसले लोक त्याच्याकडे टक्कामक्का पाहू लागले. मग बघा, अशातच सपन विक्याची नेहमी रोज वाट पाहून खेडेगावातील लोक थकून गेले, पण सपन विक्या का आला नाही. पण एक दिवस अचानक एक तरुण त्या गावामध्ये आला आणि त्या गावातील त्या पिंपळाच्या पाराखाली येऊन बसला. आणि जेव्हा तो त्या पाराखाली येऊन बसला तर खेडेगावातील लोक त्याच्याकडे आश्चर्याने टक्कामक्का पाहू लागले. तो तरुण सपन विक्यासारखाच दिसत होता. तो चेहरा, तीच अंगकाठी म्हणजे शरीर एष्टी.
जणू सपन विकायच गावात आला होता. आता तो माणसाला पाहून खेडेगावातील लोकांना असं वाटलं की जो सपन विकाय जो माणूस आहे ना तोच जणू काही आलेला आहे. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं. जे वरिष्ठ होते, ज्येष्ठ तात्या जे होते, त्यांनी त्या माणसाला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? बघा आता खेडेगावामध्ये ना आता तर सगळीकडे ह्या गोष्टी कॉमन झालेल्या आहेत, पण अगोदर कोणी अपरिचित व्यक्ती जर आला ना तर लगेच गाव कशी छोटीशी होती आणि लगेच सगळ्या गावामध्ये ती गोष्ट पसरून जायची. ती गोष्ट पसरायला काही वेळ नाही लागायची. मग जेव्हा तो माणूस आला ना तेव्हा गावातील सगळ्या खेडेगावातील सगळ्या लोकांना माहिती पडलं. मग लेखक, ते लहान मुलं, आजूबाजूची इकडची सगळी माणसं त्या पाराजवळ आली आणि वृद्ध तात्याने त्या माणसाला विचारलं की तू कोण आहेस? तो म्हणाला, मी तुमच्या सपन विकायचा मुलगा. कोण होता तो मुलगा? माणूस, तो सपन विकणारा जो माणूस होता ना यायचा त्यांच्या खेडेगावात, त्याचा मुलगा होता. गुडघे दुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. आता बघा, आता खेडेगावातील त्या लोकांना तो सपन विकाय का येत नव्हता त्याचं कारण कळलं. कोणत्या आजाराने त्रस्त झाला होता तो? गुडघेदुखीचा आजार. त्याला गुडघेदुखीचा हा आजार लागल्या कारणाने तो एका बऱ्याच दिवसापासून गावोगावी जाऊ शकत नव्हता. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्याच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. आता बघा, ह्या परिच्छेदेतून आपल्याला तो स्वप्न विकणारा जो माणूस का यायचा, त्याचा उद्देश काय होता ते आपल्याला कळतंय. त्याला तो फक्त सुकामेवा विकण्याचं केवळ मात्र निमित्त होतं, पण त्याला तो का यायचा की लोकांना त्याच्याजवळचे जे अनुभव होते, त्याच्याजवळ जे ज्ञान होतं आणि ह्याच्या माध्यमातून लोकांना सांगून त्यांना लोकांना फार आनंदित पाहायचा आणि ते गोष्ट त्याला फार आवडायची. म्हणजेच लोकांना तो स्वप्न दाखवून त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करायचा आणि अशा प्रकारे एक प्रकारे तो काय करायचं, लोकांची सेवा करायची. म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी तो खरा यायचा. लोकांची सेवा करण्याचा त्याचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. आता लेखक बघा, सेवा करण्याचे अनेक प्रकार असतात, पण सपन विकायचा जो मार्ग त्याने पत्करला होता तो लेखकाला फार आवडला होता. म्हणजे लेखकाला नाही, त्या सपन विकायच्या मुलाला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आता काय सांगितलेलं आहे त्याने, सपन विकायच्या मुलाचं कोणतं शिक्षण पूर्ण झालेलं आहे? वैद्यकीय म्हणजे मेडिकल. म्हणजे तो कोण आहे? डॉक्टर आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलेलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलेलो आहे. बघा, आता बाबांचं स्वप्न काय होतं की लोकांची सेवा करणे, लोकांना आनंदित पाहणे, लोकांना स्वप्न दाखवणे. आणि हीच जी त्याच्या वडिलांची जी सेवा करण्याची प्रवृत्ती होती, तर तोच गुण सपन विकायच्या मुलामध्ये आलेला आहे. त्याने पण कोणता मार्ग पत्करलेला आहे की आजारी आणि वृद्ध लोकांची सेवा करायची. त्याचा आवाज, त्याच्या बोलण्याची ढब, म्हणजे बोलण्याची जी पद्धत असते ना, हसणं, आम्हाला सपन विकायची तीव्र आठवण देऊन गेला. आता बघा, जे वडिलांमध्ये गुण होते ना तेच गुण मुलामध्ये सुद्धा आलेले होते. आम्ही सगळे गहिवरून गेले. गहिवरून जाणे भावनेने किंवा ममतेने काय होणे, गहिवरून येणे म्हणजे आनंद दाटून येणे. की त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आनंदाने रडायला सुद्धा येत होतं, कारण की सपन विकायचा जो उद्देश होता तो खूप छान होता की लोकांना आनंदित करणे, त्यांना ज्ञान देणे आणि लोकांमध्ये नवीन नवीन स्वप्न पाहायची जी तीव्र इच्छा होती ती जागृत करणे. ही त्यांची लोकसेवेची ही भावना, तीच भावना त्याच्या मुलामध्ये आहे. हे ऐकून गावातील लोकांना फार आनंद झाला आणि त्यांचं मन भरून आलं. काय बोलावं हे कोणाला समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानंच आम्हाला उमगलं. बघा, आता स्वप्न कसे असतात, आपण स्वप्न कशाबद्दल बघतो की आपण आपल्या स्वार्थ म्हणजे आपल्या जीवनाचं आपण सार्थक करण्यासाठी स्वप्न पाहत असतो. म्हणजे आपण काय करत असतो, आपला विकास करण्यासाठी, आपल्या प्रगती करण्यासाठी स्वप्न पाहत असतो. म्हणजे ह्याच्यातून सांगायचं तात्पर्य लेखकाला असं आहे की समाज सेवा करणे, लोकांची सेवा करणे आणि लोकांना कसा आनंद देणं, हे वेगळं स्वप्न आहे.
आणि हा वेगळा दृष्टिकोन आहे. आणि जेव्हा लेखकाला हे उमगलं, हे समजलं की असंही स्वप्न कधी माणूस पाहू शकतं का, की छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या अनुभवातून, छोट्या छोट्या प्रसंगातून समोरच्या व्यक्तीला आनंदित करणं, थोड्याशा वेळासाठी त्यांचं दुःख दूर करणे, म्हणजे ही समाजसेवा करणे, हे फार स्वप्न पाहणे हे कोणाच्या जीवनाचा उद्देश असू शकत नाही किंवा कोणाचं जीवनाचं स्वप्न असू शकत नाही. पण सपन विका जो माणूस होता त्याचं जीवनाचं स्वप्न फार वेगळं होतं, जगा वेगळं होतं. म्हणून लेखकाला असं वाटतं की एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो. हे नव्यानंच लेखकाला जाणवलं, उमगलं म्हणजेच जाणवलं. बघूया या परिच्छेदामध्ये आलेला वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ. घासाघीस करणे, वस्तूंचा दर कमी करण्यासाठी बोलणे. तरतरी पेरणे, उत्साहाने उल्हासित करणे. टकमका पाहणे, लक्षपूर्वक एकटक पाहणे. मनोमन ठरवणे, एखादा निश्चय मनात पक्का करणे. घाईवरून भावनेने मनात गलबलून येणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने या छोट्याशा सपन विकणारा माणूस या पाठातून फार मोठी गोष्ट लेखकाने आपल्यासमोर मांडलेली आहे की स्वप्न कशी पाहावीत. ह्या पाठीमागचा उद्देश या पाठातून आपल्याला पाहायला मिळतो. तर या पाठातून आपल्याला नवीन स्वप्न पाहण्याचा उत्साह तर येणारच आहे, पण जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्यासमोर लेखकाने मांडलेला आहे की कोणाचं स्वप्न काय असतं की डॉक्टर बनणे, खेळाडू बनणे, म्हणजे एक कॉमन स्वप्न सगळ्यांचे असतात, सर्वसामान्य स्वप्न सगळे पाहत असतात. पण लोकांची सेवा करणे, त्यांना आनंद देणे, त्यांच्यामध्ये स्वप्न पाहण्याचे, त्यांच्यामध्ये ध्येय निर्माण करण्याची जी कला त्या माणसामध्ये होते ती निश्चितच आपण आत्मसात केलीच पाहिजे. तर ह्या पाठातून आपण छानपैकी गोष्टीच्या रूपाने एक छान बोध पाहिलेला आहे आणि तो आपण आत्मसात करायचा आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.